नाटक संगीत शारदा, शारदेचं काम करणारे केशवराव भोसले आणि तो प्रयोग चालू असताना कोदंड त्यांच्या समोर, म्हणजे जो हिरो असतो त्या नाटकाचा, तो ब्रह्मचार्याच्या वेशामध्ये शिवमंदिरात आलेला आणि या सगळ्या मैत्रिणी, शारदेच्या मैत्रिणी वल्लरी वगैरे त्याचं दर्शन घ्यायला तिथे आलेले आहेत. आणि आल्यानंतर सगळ्याजणी पाया पडतात त्या ब्रह्मचार्याच्या वेशातल्या कोदंडाच्या. तर केशवराव पण पाया पडतात, पण केशवराव पुरेसे वाकले नाहीत पाया पडताना, असा एकाला संशय आला. आणि ते का झालं, त्याला असं वाटलं म्हणजे प्रेक्षकांच्या पैकी की हा ब्राह्मण आहे, कोदंडाचं काम करणारा नट, आणि हे ब्राह्मणेतर आहेत आणि म्हणून कदाचित ब्राह्मणेतर चळवळीच्यामुळे याच्या अंगात एवढी मस्ती आली असली पाहिजे असं त्याला वाटलं. आणि तो स्टेजवरती जाऊन उद्धत घालायला लागला. ते पाहिल्यानंतर ब्राह्मणेतर मंडळी काही तिथे स्टेजवरती आली आणि त्यांच्या जवळजवळ मारामारी झाली. त्यामुळं केशवरावांना कसं संरक्षण देऊन बाहेर न्यायचं हे काम त्या स्वदेशी हितचिंतक मंडळीचे मुख्य जे होते मालक धनुभाऊ निमकर त्यांना करावं लागलं.